महाकारुणिक तथागत भगवान राज प्रियदर्शी सम्राट अशोक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपण सर्वांठाई बसत असलेल्या विधान क्लासमध्ये विनम्र आपल्याला जय आदरणीय बनते त्यांचं नाव धम्मवीर बोधी धम्मवीर बोधी बोधीजी तसेच आमचे खर्डेकर मॅडम त्यांची संपूर्ण फॅमिली शहापूर आपल्या गावाचं नाव काय चेरपोली हां मॅडम तसेच अंडोळे विपස්සना सेंटरमधून उपस्थित आहेत आपणा सर्वांचं मी इथे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि खर्डेकर मॅडम यांनी आज जो इथे कार्यक्रम ठेवलेला आहे धम्मदेशनेचा चिवरदानाचा त्याबद्दल त्यांचे सुरुवातीलाच अभिनंदन म्हणतो पुण्याला बंधू आणि भगिनी आत्ताच म्हणते मी बरेच धम्मदेशनेमध्ये वेगवेगळे विषय घेतले आता बंधूंचं बोलणं झाल्यानंतर आपण काही बोलायचं असं काही तसं योग्य नाही पण आता तुम्ही म्हणालात म्हणून मी 2 दिवस उभा राहिलो तर धम्मदेशनेमध्ये त्यांनी बरेचसे काही अडचणी व्यक्त केल्या की आपल्याकडे लोकांना हे नाही ते नाही किंवा एखादा लग्नाच्या वेळेला त्याला पंचांग प्रणाम करता येत नाही बरोबर असं बरोबर ही जी काय परिस्थिती आहे आणि धम्माचा जो काही भाग आहे एक तर आपला देश पहिली गोष्ट जातीमध्ये विभागलेला आहे आधीपासूनच बाबासाहेबांनी त्याची कारणमीमांसा केली 6742 जाती आहेत आणि या 6742 जातींना एकत्र करण्यासाठी त्यांनी संविधान लिहिलं पहिले स्टेप संविधान आणि उरलेला मळ साफ करण्यासाठी धम्म की जात विसरा आणि माणूस म्हणून जगायला सुरुवात करा पण आता धम्म प्रस्थापित करण्यासाठी ज्या संस्था संघटना आहेत ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा देश सांभाळण्यासाठी जी यंत्रणा आहे ती पण करप्ट आहे आणि ही पण करप्ट आहे म्हणजे धम्म सांगणाऱ्या संस्था ऑर्गनायझेशन त्या पण करप्ट आहेत आणि देश सांभाळणारे ते पण त्यांना जास्त चांगली आहे देश सांभाळणाऱ्या लोकांना आणि संस्था सांभाळणाऱ्या लोकांना धम्म प्रचारात इंटरेस्ट नाही ते 21 वर्षापर्यंत मुलाला धम्म शिकवलं नाही आई बापाला नाही शिकवलं मुलाला कुठून येणार शिकवण्याची जबाबदारी आहे संस्थांची पण संस्था काय त्या मुलांपर्यंत जात नाही जातात का नाही जात आतापर्यंतचा इतिहास आहे आम्हाला नाही कुठली संस्था येऊन मला सुद्धा धम्म सांगण्याचं काम शिकवण्याचं काम केलं आहे विहारांची अवस्था काय ते बांधले ते बांधले इथं कोणी गेलं तर जाऊन काय माशा मारत बसवलं तर कुणी नाही येत अशी परिस्थिती 92 पर्यंत होती ज्यावेळेला मी स्वतः धम्म चळवळीत उतरलो तेव्हाची परिस्थिती एक दिवस फक्त म्हणजे काय म्हणतो 6 डिसेंबर डायरेक्ट एप्रिल 14 एप्रिल म्हणजे धम्माच्या पावता बसवलं ह्याच्या पलीकडे त्या विहारात कोणी जात नाही तर ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली ज्या संस्था आहेत त्या संस्थांना धम्म चळवळीत इंटरेस्ट नाही त्यांचा इंटरेस्ट कशामध्ये आहे विधी आणि निधी ही परिस्थिती लोक अडाणी का ठेवली जातात लोक अडाणी अशासाठी ठेवली जातात की जर आता आपल्या घरामध्ये लहान मुलाला आपण जेवण दिलं नाही तर ते काय करेल तेच शेजारीकडे जाईल काही मला थोडीशी चपाती द्या नाही मला जेवण नाही दिलं सिंपल आहे तर त्याप्रमाणे या संस्था लोकांना उपाशी मारतात आणि त्यामुळे ते लोक पुन्हा मागच्या मार्गाने त्या इतर सणांमध्ये घुसतात हे अडाणी ठेवण्याचं काम संस्था मुद्दाम करतायत हे आपल्याला अजून माहित नाही पण त्यामुळे जो खालचा समाज आहे तो अडाणी कसा राहील धार्मिक दृष्टीने धर्म त्याच्यापर्यंत पोहोचणार कसा नाही याची काळजी घेतात त्यांचं फक्त एवढंच आहे मी आता मगाशी आपलं बोललो किंवा माझी लायकी काय मला एवढा पगार मिळतो तर तेवढा पगार मिळाला तर मी समाजाचं काम करेन बरोबर की पुढे नोकऱ्या लागतात बाबासाहेबांच्या कृपेने किंवा काय तर त्यांना दिवसाचा एवढा पगार मिळतोय तेवढाच पगार जर समाजातून मिळत असेल तर मी समाजात काम करू मग कोण काम करत आहे जर निधी मिळत असेल
तर विधी सांगायचं का? तर तुमच्या लग्नाची वाट बघतात, तुमच्या महिन्याची वाट बघतात. आणि तेवढ्या पुरते येतात लोक. धर्म शिकवण्यासाठी कोणी येतं का? कोणी येत नाही, कोणी येत. तथागतांचा आदेश आहे, चरता विक्रमे चारिकम बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. तो उपासकांना पण लागू आहे, संस्थेतल्या माणसांना लागू आहे. बाबासाहेबांनी जी संस्था स्थापन केली त्याला मिशनरी पद्धत सांगितलेली आहे. मिशनरी पद्धत तथागतांच्या या चरत विक्रमे चारिकम मधून निर्माण झालेली आहे. जगाची मिशनरी पद्धत आहे. पण त्याप्रमाणे ह्या संस्थांच्या चालकांना काही गरज पडलेली नाही. ते फक्त तुमच्या हे जे आमंत्रणाची वाट बघतात, ते तुम्ही कधी तुमच्या लग्नाचं माहिताचं याचं काम घेऊन येतं आमच्याकडे. ते आलं की मग तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्याचं काम करायचं, नाही तर काम काही करायचं नाही. ते स्वतःहून येत नाही. पण काही तुमचा मुलगा किती वर्षात झाला, त्याला धम्माची दीक्षा दिली का, काही घेणं देणं नाही पडलेलं. मला पैसे मिळाले असेल तर मी काम करेन. म्हणजे लोक भीक मागून जाणारे लोक, त्यांना आता एवढीच अक्कल आली आहे फक्त काय, की मला पैसे मिळाले तर मी काम करणार, पैसे नाही मिळाले तर काम नाही. पैशासाठी कामं चाललेली. मग असे वर्षावास असेल, वर्षावास समाप्ती करणार, वर्षावासात काम करावं लागतं. काम नाही करायचं आहे, वर्षावास समाप्ती करायची, पैसे मिळतात. 1-2 लाख रुपये जमा करायचे, झाली वर्षावास समाप्ती एका दिवसामध्ये. तर अशा पद्धतीने इथे काम चालू आहे. नॅशनल लेवलला काय, जातीवर आधारलेला धर्म आहे. 6742 जातींचा धर्म आहे तो. आणि त्या जाती वेगवेगळ्या जातीत तर मला राज्य करता येईल, आपसात भांडतील तर राज्य करता येईल, हिंदू मुसलमान लावून. म्हणजे अशा पद्धतीने भारतामध्ये ही एकूण सगळी सिस्टीम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची वाट लावायचं काम चाललंय आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संस्था धम्म प्रचारासाठी त्याचीही वाट लावायचं. आता काम कोण करत आहे मग? खाजगीरित्या कोण? गोयंका गुरुजी, हे काम करतात. ते लोकांच्या कल्याणाचं काम करतात. म्हणून माणसं जातात तिथे, तिथे काहीतरी मिळत आहे. इकडे काही मिळण्याचं काही हेच नाही, गॅरंटीच नाही. काहीतरी मिळत असेल तरच करतात हे लोक. आणि तिथे काय मागतात का कोण पैसे तुमच्याकडे? विगतपुरीला नाही पैसे मागत. तुम्ही डायरेक्ट जा तिथे 10 दिवस खा प्या, मस्त धम्म शिका आणि 10व्या दिवशी तुम्हाला वाटलं तर धान्य. म्हणजे हे धम्माचं शिक्षण आहे. धम्मं न वर्णं चले असा तथागतांचा आदेश आहे. तथागतांचा आदेश काय? धम्मं न वर्णं चले. पैशासाठी काम करू नका, नरकात जा. पण आपल्याकडे पैशासाठी काम करणारे लोक आहेत आणि आपल्याला त्यांचा नरकवास स्पष्ट दिसतो. म्हणून त्यांच्याबद्दल जास्त नाही बोलायचं, फक्त लोकांना अवेअर करणं की हे काम फक्त पोटापुरतं चाललेलं आहे आणि पोटाच्या पलीकडे काम नाही. पोटाच्या पलीकडचं काम करायला तुम्हाला अभ्यास पाहिजे, तुमचं ज्ञान पाहिजे तुमच्याकडे, तर मानता येतं. गोविंद गुरुजीचं ज्ञान आहे, अफाट आहे, म्हणून ते काम करू शकतात. त्यांच्याकडे ज्ञानाचा काय लवलेश नाहीये, लवलेश नाही. बाबासाहेबांनी आदेश दिलेला स्पष्ट सांगितलंय, तुम्हाला तुमच्यात आचार, विचार आणि उच्चार या तिन्ही मध्ये फरक पडलेला दिसला तर काहीतरी परिवर्तन झाले. नाही तर तुम्ही याच्या घाटावरच्या वेळेला याला झोपलेलं असतं, आल्या लावलेला असतो, त्या आल्यासारखी तुमची अवस्था आहे. तर आचार, विचार आणि उच्चार याच्यामध्ये परिवर्तन करून तुम्हाला संस्कार क्षम होणं, त्यानंतर तुमची समता येईल. समता कधी येईल? या तिन्ही गोष्टीमध्ये परिवर्तन. आपण एकदा ते परिवर्तन करायला तयार नाही म्हणजे कोण? आपण लोकांचा दोष नाही. ऑर्गनायझेशन, बाबासाहेबांनी संस्था कशा स्थापन केली, शिक्षण संस्था स्थापन केली. शिक्षण संस्थेची काय हालत आहे ती जाऊन बघा प्रत्यक्ष. त्यांच्याकडे त्या संस्था बघून भल्यांचे धाबे जाणले होते, घाबरले होते लोक, या संस्था आता कायच्या काय करतील म्हणून. पण त्याच्यामध्ये चोर घुसवून त्या बरोबर नाचवल्या गेलेल्या आणि तिथे अज्ञानच मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर ही अशी एकूण सामाजिक परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांना दोष देता येत नाही. आता माझ्या एखादा माणूस दिसला आणि तो वंदना म्हणताना काही चूक दिसली नाही, त्याला योग्य ज्ञान मिळालं तर तो अर्धवटच घेऊन पळत असेल करायचं, असंही असतं. त्यामुळे परिपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये मेहनत लागते, डोळेफोड करावी लागते आणि ती करण्यासाठी त्याला एका विशिष्ट वयात, बघा मोठा बैल झाला त्याला नांगराला झोपला ना, तो तुम्हाला नांगरा सकट घेऊन जाईल कुठेतरी. त्याला योग्य माहिती तर नांगर टाकायला पाहिजे ना खांद्यावर, की बाबा तू असा अभ्यास कर. 6वी-7व्या वर्ष मुलाला काय शाळेत घालतात लहानपणीच, म्हणजे 3-4 जर मोठा झाल्यावर पण शिकेल ना, वाचेल पुस्तक. शक्य आहे का? नाही शक्य. म्हणून त्याला जो काय धम्माचा अभ्यास करायला दिला पाहिजे त्याचं वय आहे 7व्या वर्षी धम्म नियमानुसार. आता हल्ली त्याच्या आधी देऊ शकता तुम्ही. 3.5 वर्षाचे असताना प्रतित्य समुद्रात पाठ केला अनुष्ठान. हा, त्या मुलीला तुम्ही ट्रेनिंग केलं तसं
तर 7व्या वर्षी राहुलची दीक्षा कधी झाली म्हणते राहुल 7. तथागतांचा म्हणजे सिद्धार्थाचा मुलगा बुद्धांचा पुत्र राहुल 7व्या वर्षी. आम्हाला इथं कोण 7व्या वर्षी दीक्षा द्यायला येते? कोणी दीक्षा द्यायला येते? कोणी आमच्या घरातल्या तिकडे घेऊन जात नाही किंवा आमच्या विचारायला येत नाही. पण इतर आता मुसलमान घ्या, तर याच्यामध्ये कसं होतं, ख्रिश्चन त्यांना बाप्तिस्म दिला जातो योग्य वयामध्ये. ब्राह्मणाकडे मुंज केली जाते. मुसलमानामध्ये तर असं सुनता करतात, घाला तू त्याच्या मेंदूतच बसून जाते नेहमी मुसलमान. ब्लड काढलं जातं बॉडीसने. म्हणजे हे संस्कार द्यायला आपलं साधा आहे दीक्षाविधी की उद्यापासून म्हणजे 22 प्रतिज्ञा पाळील हे बुद्धांना शरण झाले एवढंच. फक्त त्याला योग्य वयात द्यायचं. ते योग्य वयात न मिळालं मिळेल तो चारा खातो ना तो, त्यामुळे त्याचं तो मग त्याला नाही कळत काय बुद्ध ज्ञान काय धर्मज्ञान काय समजलं. तर हे सगळं कळण्यासाठी त्याला योग्य वयामध्ये ते दिलं गेलं पाहिजे. म्हणून आता इथे जे लहान मुलांचे वर्ग तुम्ही चालू करा हे खऱ्या अर्थाने पुण्याचं काम आहे. कारण त्यांना पुढच्या जनरेशनची चिंता लहान वयात, मोठ्या माणसांना नाही सांगतात. एवढा माज असतो, एवढी घमेंड असते, काय पैसे असतात बस, पैसे असतात म्हणजे सगळं खलास. मग त्याला ती बायको पण किंमत नाही, कशाचीच किंमत नाही. मी भला आणि माझा पैसा भला, पैसे भेटल्यावर सगळे वागतात ते त्याला कळतं आणि त्याचा अहंकार वाढतो आणि तो अहंकारच त्याला पुढे नरकात घेऊन जातो, नरकाशात घेऊन जातो. तर तो अहंकार नम्र होण्यासाठी आपण साधना शिकतो. साधनेतून अहंकार नॉर्मलला येतो आणि मग तो समाजाकडे माणूस चांगल्या वेगळ्या नजरेने बोलतो की ही पण माणसं आहेत, मग त्यांना माहिती नाही, मग त्यांना ज्ञान दिलं पाहिजे. शेट्टे साहेब काम करतात, आम्ही काम करतो, त्याच्यावरच की आम्हाला साधनेतून आत्मपरीक्षण करता आलं, स्वतःला शोधता आलं आणि ते शोधल्यामुळे आम्ही बाहेर हे करायला लागलो. बाकी बाबासाहेबांनी दिलेलं लोकांनी अर्थ, मी कधी कधी म्हणतो बाबासाहेब काय फक्त सवलती देण्यापुरते आणि ज्यांना फक्त सवलती पुरते बाबासाहेब पाहिजेत ते काय बाबासाहेबांचे अनुयायी नाहीत, अजिबात नाही. जे धम्माचं अनुसरण करतात ते खरे बाबासाहेबांचे अनुयायी. कारण बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणाला धम्म घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी सारा भारत बौद्धमय करेन. का? ही जातीयता गेली पाहिजे, या देशाची घाण गेली पाहिजे आणि जात विरहित असा समाज निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी बाबासाहेबांनी धम्म दिला. म्हणून धम्माचं आचरण हे तुम्हाला मोठ्यापणे नाही डोक्यात शिरणार. तुम्ही नावापुरतं जाणार, एवढ्या पुरतं आज काय आज बाकीचे बसले म्हणून आपण बसा, बाकीचे वाकले म्हणून आपण. तुमच्या आतमध्ये गेलं पाहिजे. आतमध्ये साधनेने जातं, पटकन साधनेने जातं. नाही तर मग तुम्हाला लहान वयातच सांगितलं गेलं पाहिजे आणि लहान वयात शिकवणारी यंत्रणा आहे का शहापूरमध्ये? तर नाहीये. तर ते आता हळूहळू सुरू व्हायला लागले. त्याबद्दल जे कोणी करतात त्या सर्वांचं अभिनंदन आम्ही करत होतो. आम्ही आमचंच अभिनंदन करणार अर्थ नाही. तर त्याप्रमाणे ते काम पुढे सुरू राहावं असं मला इथे वाटतं. आमच्या कर्डिकर मॅडम यांनी मला इथे बोलवून हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम इथे घेतला आणि असे कार्यक्रम सातत्याने व्हायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यातूनच आपलं धम्म प्रबोधन होतं. आणि संस्काराची गोष्ट आहे. संस्कार काय? बाबासाहेबांनी एक छोटासा मुद्दा सांगून थांबतो. एक छोटासा मुद्दा की बाबासाहेबांनी सांगितलं श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती याचा संघर्ष आहे आणि ते विजयी का होतात आणि तुम्ही पराभूत का राहता की तुम्ही तुमच्या संस्कृतीला जपत नाही. तुम्ही तुमच्या संस्कृतीला जपत नाही. तुमच्या संस्कृतीची खूण झेंड्यावर आहे. अशोक चक्र, किती लोकांना अशोक चक्राबद्दल माहिती आहे? नाही माहिती. आणि म्हणून आता आमचं प्रतिनिधित्व पण त्या देशाचं की पुरुष सत्ताक कुटुंब आणि स्त्री सत्ताक, बरोबर की नाही? तर आपलं कुठलं आहे? आपण खरं स्त्री सत्ताक कुटुंब पद्धती मानतो ना आपल्या संस्कृतीनुसार आणि सोबत ब्राह्मणिझम आहे तो पुरुष सत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये. पण पुरुषाची सत्ता असते पूर्ण. ती मुलगी जन्मली ती आई वडिलांच्या कंट्रोलमध्ये, नंतर मोठी झाली की त्या काय म्हणतात नवऱ्याच्या कंट्रोलमध्ये. अशा पद्धतीने त्यांचेच आदेश मानायचे, स्वतःच असं काय नाही. हे ती संस्कृती सांगते. आपली संस्कृती वेगळं सांगते की जी जन्म देते ती प्रथम गुरु आहे. हा, जे जन्म देते ती प्रथम गुरु आहे. म्हणजे आपण म्हणतो मदर टंग, मदर टंग. आणि मग तिचे आयडेंटिफिकेशन म्हणून ते गळ्यामध्ये काय मंगळसूत्र आहे. म्हणजे आपल्या संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा ते मंगळसूत्र बदलायला सांगितलं. ते काळे मणी, त्या काळ्या मणीचे मणी चेंज करा. त्यांचे धम्मध्वज त्याचे मणी आहेत ते वापरा आणि
खाली डोरलं म्हणून जे आहे तिथे अशोक चक्र जे झेंड्यावर आहे तिथे तो खरा सन्मान महिलांना मिळू शकेल. तो सॅल्यूट कुठे तो बरोबर त्या धम्मचक्राजवळ येतो. धम्मचक्र आपल्याकडे असलं पाहिजे. अशा पद्धतीने पहिला कल्चरल चेंज बाबासाहेबांनी इंडिकेट केलाय. त्या चक्राचं आपल्याकडे अनुसरण झालं पाहिजे. पण जोपर्यंत तुम्ही अनुसरण करत नाही रस्त्याने चाललं आणि तुमच्याकडे तेच काळे मणी आणि तेच डोरलं असेल तर तुम्ही कोणाचं अनुसरण करता आम्हाला काय माहिती. सिंपल बरोबर की नाही. संस्कृती कशी निर्माण करायची हा भाग आहे. संस्कृतीने तुमचे आयडेंटिफिकेशन ठरलं. आता भंतेकडे चिवर आहे. चिवर नसतं तर संपलं. कोण काय माहित नाही. चिवर आहेत म्हणून भिक्षू आहेत तर ती त्यांची आयडेंटिटी आहे. आणि आयडेंटिटी निर्माण करण्याची बुद्धांनी सुरुवात केली की तुम्ही अशा अशा विचाराचा की वर कोणी तुम्हाला नाही, तुम्हीच तुमचे सर्वश्रेष्ठ आहात. आणि असं वागणाऱ्या लोकांची ही संस्कृती त्यांच्या ह्या कानाखुणा या बुद्धांनी दिल्या. आपण त्या कानाखुणांना दूर ठेवलेलं आहे. त्याच्याकडे आपण जात नाही. आपण भले आपल्याला लादलेले असतील ते आपण टाकल्या पाहिजे योग्य वेळेला असं या ठिकाणी मला असं वाटतं. तर खरा संस्कृती संघर्ष सुरू. आणि एकदा तुम्ही तो ड्रेस घातला की तुम्हाला तसं वागावं नाही. त्यामुळे तसं तुम्ही तसे वागता त्याचा परिणाम समोरच्या अनुभव होतो की नाही हे असं असं हे आहे ना म्हणजे हे लोक असे असे आहेत. इथे मंगळसूत्र अशोक चक्र आहे म्हणजे हे देशावर प्रेम करणारे लोक आहेत आणि बुद्धांवर प्रेम करणारे. सिंपल. तर ती आयडेंटिटी तुम्ही निर्माण करावी अशी अपेक्षा ठेवतो. आणि मला इथे अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल हर्डीकर मॅडम यांचे धन्यवाद देतो. अभिनंदन करतो. करतो.